तर आताची मोठी बातमी समोर येते। कुख्यात गुंड गजानन मारणेनं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केलाय। लोकप्रतिनिधींकडूनच गुंडांना आश्रय मिळतोय असा सवाल यातनं उपस्थित केला जातोय। दहीहंडी उत्सवात गजा मारणेनं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला। चंद्रकांत पाटील सध्या कोथरूडचे आमदार आहेत आणि कोथरूडमध्येच गजा मारणेनं अशा पद्धतीनं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केलाय। नशाल घातली आणि त्यानंतर पुष्पगुच्छ दिलाय आणि यावरनं आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे की लोकप्रतिनिधींकडूनच या गुंडांना राजाश्रय दिला जातोय का। तुम्हाला परवा पण आम्ही सांगितलं की या सरकारमध्ये गुंड माफिया यांना Y+ सिक्युरिटी दिली गेलेली आहे। ज्या कोणी अरेस्ट आहेत त्यांना पेरोलवर सोडून आणून किंवा काही लोकांना तर दवाखान्यामध्ये भरती करून ठेवलेली आहे आणि त्याला सगळ्या 5 स्टार व्यवस्था केलेल्या जातात। आणि आज माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे, त्यांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे। म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी फोडली तर ते काही नवीन नाही आहे। हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे।